पोलिसांच्या मार्गडीलने नागरिकांची धावाधाव। वणी बसस्थानकावर बॉम्ब असल्याची तपासणी। वणी बसस्थानकामध्ये 10 ऑगस्ट रोजी 12 ते 1 वाजेच्या दरम्यान वणी बसस्थानकावर गर्दी असूनही सर्व सुरळीत सुरू असताना अचानक पोलिसांची धावपळ सुरू झाली। बघता बघता बसस्थानकावर बॉम्बची अफवा पसरली। पोलिसांकडूनही बसस्थानक रिकामे झाले। बॉम्ब निरोधक पथकही दाखल झाले। सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर संशयी बॅग हाती आली। तिची विल्हेवाट लावताच ही पोलिसांची मार्क्स ड्रिल असल्याची माहिती बाहेर येताच नागरिकांचा जीव भांड्यात पडला। सुमारे 1 तासाच्या या कालावधीने नागरिकांना मात्र चांगलीच धडकी भरली। वणी बसस्थानकावर एक बॅग बेवारसपणे पडून आहे, ती धोकादायक ठरू शकते अशी माहिती दूरध्वनीवर आली। माहिती मिळताच यंत्रणा कामाला लागली। क्षणात बॉम्ब निरोधक पथक व अग्निशामक दलाचे वाहन कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले। पोलीस दाखल झाले। क्षणात बॉम्ब स्थानक रिकामे झाले। पोलिसांनी बसस्थानकाचा ताबा घेत तपासणी केली। श्वास पथकांच्या साह्याने तपासणी करून संशयी असलेली बॅग ताब्यात घेण्यात आली। या प्रकारे बॉम्ब कॉलची रंगीत तालीम घेण्यात आली। चला तर बघूया पोलीस निरीक्षक अनिल बेरवानी काय म्हणतात। नमस्कार, मी अनिल बेहरानी, ठाणेदार वणी। आज आम्हाला 11:30च्या सुमारास कंट्रोलवरून कॉल आला। कंट्रोलला एका व्यक्तीने कळवलं की बस स्टँड या ठिकाणी वणीच्या बस स्टँडवरती एक अनोळखी बॅग किंवा ज्यांचं कोणीही मालकी हक्क सांगत नाही अशा पद्धतीची बॅग त्या ठिकाणी मिळून आलेली आहे। सदर बॅग ही संशयास्पद असल्या कारणाने आम्ही त्वरित एटीबीचे अधिकारी, QRT, BDDS चे अधिकारी आणि आमच्या डिव्हिजन मधले इतर पाटण पोलीस स्टेशन, शिरपूर पोलीस स्टेशन, मारेगाव पोलीस स्टेशन, वणी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि मुकुटबंदचे अधिकारी हे इतके अधिकाऱ्यांना आणि स्टाफला त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं आणि ह्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त अभियानाद्वारे त्या ठिकाणी मिळालेले अनोळखी व्यक्तीची बॅग किंवा कोणी क्लेम केलेलं नाही अशी बॅग आम्ही त्यामध्ये असलेला बॉम्ब हा डिटेक्ट करण्यात आला। आमच्या अधिकाऱ्यांकडून डिटेक्ट करून त्याला डिस्पोज ऑफ करण्यात आलेला आहे। तर माझी सर्व नागरिकांना आणि या ठिकाणच्या जनतेला एक कळकळीची विनंती आहे की कोणत्याही प्रकारची बॅग किंवा कोणतेही सदृश्य अदृश्य अशा पद्धतीचे जे काही सामान तुम्हाला दिसत असेल आणि त्याच्याबद्दल जर कोणी क्लेम करत नसेल तर अशा पद्धतीची माहिती पोलीस स्टेशनला डायल 112 द्वारे किंवा पोलीस स्टेशनच्या नंबरवर आपण त्वरित कळवावे, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा जो Hah?